सांगली लोकसभा चुनाव के लिए जिला प्रशासन और जिला चुनाव अधिकारियों ने तैयारियां पूर्ण कर ली हैं। सांगली लोकसभा क्षेत्र के नागरिकों से आज जिला परिषद की सीईओ तृप्ति धोडमिसे जी ने सत्यार्थ न्यूज नेटवर्क के जरिए आह्वान किया। नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली। जसं की आपल्या सर्वांना माहित आहे, संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 44 सांगली लोकसभा मतदारसंघ आणि 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी निवडणूक पार पडणार आहे। या दिवशी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेले आहे। यामध्ये सर्व मतदारांसाठी योग्य ती सोय मतदान केंद्रावर असेल, दिव्यांगांसाठी विशेष सोय असेल, तसेच वेटिंग रूमची देखील सोय केलेली आहे। त्यामुळे दिव्यांग, महिला, प्रौढ, वृद्ध मतदार यांना कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने संपूर्ण काळजी घेतलेली आहे। जिल्हा प्रशासनाने 85 वर्षावरील मतदार तसेच 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणारे दिव्यांग मतदार यासाठी घरी बसून मतदान करायची सोय केलेली आहे। त्याचबरोबर सर्व नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यास विसरू नये असे देखील मी आवाहन करते। तरी 7 मे 2024 रोजी जो सरकारने आपल्याला सुट्टीचा दिवस जाहीर केलेला आहे, या दिवशी घरी न बसता सर्व मतदारांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदानाचा हक्क बजवावा। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे सरासरी मतदान हे 68% झाले होते। भारतीय स्वातंत्र्याला एकूण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष देखील साजरे केलेले आहे। त्याच अनुषंगाने सांगली जिल्हा प्रशासनाने देखील 75% मतदान होईल अशा पद्धतीचे एक लक्ष्य निश्चित केलेले आहे। तर हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण सर्व सांगली जिल्ह्यातील मतदारांनी आम्हाला सहकार्य करावे आणि मतदानाचा पूर्ण हक्क बजावण्यासाठी 7 मे 2024 रोजी घरातून बाहेर पडून मतदान करावे अशी मी प्रशासनातर्फे कळकळीची विनंती करते। धन्यवाद।